माहेरी जायचं म्हटलं की प्रत्येकीच्या मनाचा हळवा कोपरा जागा होतो आणि प्रत्येकीची माहेरी जायची लगबग सुरू होते. हॅलो अँड वेलकम बॅक. तर आता संक्रांतीच्या निमित्ताने थोडी क्लिनिंग करून घ्यावं असं मी म्हटलं, कारण आता आपण घर किती चमकवलं आणि घराचा एंट्रन्सच जर घाण असेल तर मग काय फायदा. म्हणून मी आधी शूरॅक धुवून टाकली आणि त्याच्यात जेवढ्या पण चप्पल्स होत्या त्या मी निरम्याच्या पाण्यामध्ये एक बकेट घेऊन त्यामध्ये भिजत टाकल्या आणि त्या चप्पल जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत मी माझे कामं आवरून घेतले. ही शूरॅक मी ऑनलाईन मागवली आहे, पण याची क्वालिटी एवढी खास नाही, पण जोपर्यंत चालते तोपर्यंत चालवून घेऊ म्हटलं. तर मी एक ब्रश घेतला आहे मोठा कपडे धुवायचा आणि निरमा घेऊन ती शूरॅक मी क्लीन करून घेणार आहे. आणि ही लवकर क्लीन होते, पण ही मळते पण खूप लवकर, कारण याचे रॉड जे आहे ते पांढऱ्या कलरचे आहे, त्याच्यामुळे ही रॅक खूप लवकर मळते. तर ही रॅक मी एकदा छान घासून घेतली आणि मग ती पाण्याने धुवून टाकली. आता मी चप्पल ज्या आहे त्या माझ्या छान पाण्यामध्ये मुरल्या आहे निरम्याच्या. तर आता त्या चप्पल मी एकदाच घासेल ना तर ह्या पूर्ण क्लीन होऊन जाईल, त्याचा मळ एकदम निघून जाईल आणि एकदम नवीन वाटेल. आणि एकदा तुम्ही चप्पल अशा धुवून बघा, एकदम इझी वाटेल, जास्त तुम्हाला मेहनत लागणार नाही आणि चप्पल घातल्यावर अशी फिलिंग येईल की नवीन चप्पल तुम्ही घातली आहे. चप्पल धुवून झाल्यावर लगेच मी बकेट पण धुवून घेतली. असं नको व्हायला की एक क्लीन करायला गेलो आणि एक घाण करून ठेवलं, म्हणून बकेट पण मी तेव्हाच क्लीन केली. आता माझ्या चपला पण धुवून झाल्या आहे, तर मी ते गॅलरीमध्ये आणून ठेवून दिल्या. ह्या आरामात इथे सोकून जातील. आता वाजले आहेत दुपारचे 4. चप्पल पण छान सुकून गेल्या आहे. मी आता तो चप्पल स्टँडच्या जागेवर म्हणजे बाहेर आणून ठेवला आहे आणि चप्पल पण व्यवस्थित लावून घेतलं आहे. तर मला उद्या माहेरी जायचं आहे. तर मी काय केलं, सगळे झाडं मी एका जागेवर आणून ठेवले आणि जे मी पाण्यामध्ये झाडं लावले आहेत, जसे मनी प्लांट वगैरे मी पाण्यामध्ये लावले आहे, तर ते पाणी मला टाकून त्या मनी प्लांटमध्ये 5 ते 6 दिवस झाले आहे. तसे मी 8 दिवसाला ते पाणी चेंज करत असते आणि मी गावाला गेल्यावर परत जास्त दिवस होऊन जातील आणि ते शेवाळ वगैरे लागून खराब होऊ शकतात. तर मला उद्या गावी जायचं आहे, त्यामुळे मी या प्लांटमधलं पाणी वगैरे चेंज करून ते बाऊल वगैरे सगळं धुवून मी एकदा ते ठेवून देणार आहे. म्हणजे मला 8 दिवस काही टेन्शन नाही की त्यामधलं पाणी खराब होईल, त्याला शेवाळ लागेल, त्यामध्ये मच्छर वगैरे होईल, याचं मला काही टेन्शन नाही. झाडांचं असं आहे की आपल्याला झाडं काही मागत नाही, उलट आपल्याला तेच फ्रेश ऑक्सिजन देतात. तर आपल्याला 0 कॉस्ट हे झाडं आपल्या घरात लावायचे आहे. प्लास्टिकचे डेकोरेटिव्ह पीस आणून घरात सजवण्यापेक्षा हे ताजे झाडं आपण घरामध्ये ठेवले आणि त्याची काळजी घेतली, व्यवस्थित स्वच्छ केलं, क्लीन केलं, तर मच्छर वगैरे पण येत नाही आणि झाडं पण क्लीन राहतात आणि फ्रेशनेस जे आपल्याला देतात ते खूप वेगळीच असते आणि एकदम छान वाटतं. असे झाडं आपण घरात लावलं तर एकदम अट्रॅक्ट करतात. जायचं म्हटलं आणि त्यात आपल्याला माहेरी जायचं असलं की एवढी आपली लगबग सुरू होते आणि आपण एवढ्या फास्ट सगळं आवरून घेतो आणि सगळं व्यवस्थित नीटनेटकं करून की आपल्या मिस्टरांची आपल्याला कुठलीच कंप्लेंट न यावी अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित करून ठेवून देत असतो आधीच. मी तर असंच करून जात असते, घर नीटनेटकं ठेवून सगळं त्यांचं बरोबर, की त्यांनी मला ओरडायला नको, हे कुठे आहे ते कुठे आहे आणि हे व्यवस्थित नाही ते व्यवस्थित नाही.
जी कुंडी आहे ही व्हाईट कलरची असल्यामुळे सारखी मळत राहते, म्हणून मी ही पण जेव्हा झाडांची एकदा क्लिनिंग करते सगळ्या पॉटची, तेव्हा मी या पॉटची पण क्लिनिंग करून घेत असते. गावी जायचं म्हटलं का बरेचशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करून जावं लागतात. असंच घर सोडून जाता येत नाही. फ्रीजमधलं पण जे काही आहे ते मला आज यूज करून घ्यायचं आहे आणि हृदयाच्या बाबाला सांगायचं आहे की आज भाजीचं आणू नका, आणि हृदयाचं पण सगळं बॅगमध्ये पॅक करायचं, आणि असे बरेचसे कामं लागून जातात. गावाला जायचं म्हटलं की आपल्याला आधीच प्रिपेअर होऊन जावं लागतं. सगळं बाळाचं सामान, आपलं स्वतःचं सामान सगळं पॅक करावं लागतं, आणि घरातलं पण जे काही आहे ते व्यवस्थित क्लीन, जे फेकायचं ते बाहेर फेकून द्यायचं आहे, आणि सगळं व्यवस्थित करून आपल्याला जावं लागतं. तर हे मी आता सगळे पाणी भरून घेतलं आहे, आणि हे गुंतलं होतं धागा, तो मी गुंता काढून घेतला आणि त्यात ते मनी प्लांट टाकून ते त्याच्या जागेवर लावून दिला आहे. आता मी हे सगळे धुवून प्रत्येक ज्याच्या जागेवर ते ठेवून देणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता माझे प्लांट किती ताजे ताजे दिसत आहे आणि किती फ्रेश दिसत आहे. याच्याकडे पाहूनच मला खूप फ्रेश वाटत आहे. आता हे स्नेक प्लांट मी इथे ठेवत आहे. जोपर्यंत हे मोठं होत नाही तोपर्यंत ते तिथेच राहणार आहे. खूप छान दिसते. आता मी इथे माझी पॅकिंग करायला घेऊन घेते, आणि पॅकिंग करायला बसल्यावर हृदयाचं सुरू झालं आहे मधात. मी आता पूर्ण यामध्ये डिटेल सामान टाकत नाही, कारण हृदया काही टाकून देणार नाही, एक एक वस्तू घेऊन पळणार आहे. हृदयाचे काही फ्रॉक, हृदयाचे एवढे कपडे मला भरावं लागतात, औषधी सगळं हृदयाचं आठवणींनी भरावं लागतं. हे पॅकिंगच्या टेन्शनमुळेच मला कधी कधी गावाला जावंसं वाटत नाही, कारण जर बाळ असलं ना सोबत तर एवढा पसारा घेऊन जावं लागतो, आणि कपडे पण जास्तचे, आणि आता थंडी आहे तर जास्ती कपडे लागतातच. तर हा होममेड पॅक आहे, आणि त्या होममेड पॅकमध्ये मी दही मिक्स करून घेतला आहे. तर मी काय करणार आहे, पूर्ण पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून घेणार आहे. अप्लाय केल्यावर फिंगर टिप्स जे आहे त्यांनी मी हलक्या हाताने सर्क्युलर मोशननी फिरवणार आहे, बोटं फिरवणार आहे, आणि आधी गालावर सर्क्युलर मोशननी, मग नाकावर, नाक झालं की 2 बोटांनी नाकाच्या बाजूनी, मग नंतर चीनवर, नंतर जॉ लाईनवर मी मसाज करून घेणार आहे. एकदम लाईट आपल्याला मसाज करायचे, आणि 2 ते 3च मिनिट आपल्याला स्क्रब करायचं आहे. स्क्रब जास्त करायला नाही पाहिजे, आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी ते स्क्रब करायलाच नको. हा होममेड स्क्रब आहे, म्हणून मी घरच्या घरी करत असते. आता मी इथे फेसवॉश करून आली आहे. एकदम छान वाटत आहे. टॅनिंग जे आहे ते सगळं निघालं आहे, आणि थोडं स्वतःला पण फ्रेश वाटत आहे.